हॅलो स्टुडंट्स, सॉंग्स अँड ग्रीटिंग्स ही जी पोएम आहे तुमची युनिट 1ची रिव्हिजनची, तर या पोएममध्ये तुम्हाला 2 सॉंग्स आहेत. पहिलं सॉन्ग आहे गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम. आता इथे तुम्हाला दिसतं की मीनू आहे, रिया आहे, सोनाली आहे. या सगळ्यांचं एकमेकांना काय चाललंय, ग्रीटिंग्स करायलाच काम चाललंय. किंवा सेकंड सॉंगचं तुम्ही बघितलं की द मोर वी गेट टुगेदर टुगेदर टुगेदर, द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी शॅल बी. फॉर युअर फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, द मोर वी गेट टुगेदर द हॅपियर वी शॅल बी. आता इथे सगळेजण एकमेकाला इंट्रोडक्शन देत आहेत, बोलत आहेत इंग्लिशमध्ये, पण या शब्दांचे अर्थ काय आहे ते अर्थ आपण आता इथे शिकणार आहोत. सो व्होकॅब्युलरी लिस्ट बघूया. सॉंग्स म्हणजे गाणी, ग्रीटिंग्स म्हणजे शुभेच्छा, स्वागत करण्याचे शब्द, लिसन ऐका, लर्न शिका, सिंग गाणे म्हणा, ॲक्शन्स हावभाव किंवा कृती, मॉर्निंग सकाळ, बेस्ट म्हणजे सर्वोत्तम सर्वात चांगले, फिलिंग म्हणजे वाटत असणे भावना, फाईन म्हणजे ठीक, हॅपी म्हणजे आनंदी, टाईम वेळ किंवा काळ, टुगेदर एकत्र सोबत, हॅपियर अधिक आनंदी, फ्रेंड्स मित्र, डान्स करणे नृत्य करणे, प्ले खेळणे, स्वे इकडे तिकडे डोलणे, होप आशा असणे अशी अपेक्षा करणे. आता काही संवादाचे शब्द बघा. हॅलो, नमस्ते, नमस्कार, फ्रेंड्स म्हणजे मित्रमैत्रिणी, थँक्यू म्हणजे धन्यवाद. सो अशा प्रकारे आपण या कवितेतल्या एकूण एक शब्दाचा अर्थ समजून घेतला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.